Friends, in previous video we have seen different definitions related to infections. Now the next important topic, that is dynamics of disease transmission. ये क्वेश्चन एग्जाम में 10 मार्क के लिए इसी नाम से पूछेंगे, either by dynamics of disease transmission or they can ask the question explain communicable diseases, then explain the branches of epidemiology. So first we will start with the definition of epidemiology. 1 mark के लिए ये definition पूछ सकते हैं. Epidemiology is nothing but the branch of preventive and social medicine which deals with two terms you have to remember, which deals with distribution and determinants of the disease prevalent in human beings. This is the word to word definition. पहले इसका मतलब समझ लीजिए. एपिडेमियोलॉजी ये ऐसी ब्रांच है, कशाची ब्रांच आहे ती, प्रिव्हेंटिव आणि सोशल मेडिसिन, जिस ब्रांच में दो चीज़ों को स्टडी किया जाता है, डिस्ट्रीब्यूशन ऑफ द डिसीज एंड डिटर्मिनेंट्स ऑफ द डिसीज. डिस्ट्रीब्यूशन ऑफ द डिसीज का मतलब एखादा पर्टिकुलर डिसीज कितने एरिया में फैला हुआ है और किस वजह से वो डिसीज़ हुआ है, दैट मीन्स कॉजेटिव एजेंट क्या है उस डिसीज़ का, मतलब डिटर्मिनेंट. आर यू गेटिंग द डिफरेंस बिटवीन टू टर्म्स? डिस्ट्रीब्यूशन मतलब किती एरियामध्ये तो डिसीज स्प्रेड झाला आहे आणि कशामुळे स्प्रेड झाला आहे. These two terminologies in combination is called as epidemiology. इन दोनों की स्टडी करना is nothing but epidemiology. So what you want to remember is epidemiology is a branch of preventive and social medicine which deals with, दो टर्म्स आपको याद रखनी है, which deals with distribution and determinants of the disease. बट डिसीज़ कौन से वाले? जो ह्यूमन बींग्स को होने वाले डिसीजेस है, उसकी स्टडी करना, वो डिसीज़ कितना डिस्ट्रीब्यूट हुआ है और वो डिसीज़ किसके वजह से हुआ है, ये पूरी जानकारी जो ब्रांच कैरी आउट करती है, दैट ब्रांच इज कॉल्ड एज एपिडेमियोलॉजी. सो डिपेंडिंग अपॉन definition itself, epidemiology is categorized into two types. One is called as descriptive epidemiology and other is called as analytical epidemiology. हे जे दोन वर्ड्स आहेत, डिस्ट्रीब्यूशन आणि डिटर्मिनंट्स, याच्याच वरनं या दोन डेफिनेशन्स आल्या आहे. सो हाउ यू विल डिफाइन डिस्क्रिप्टिव एपिडेमियोलॉजी? इट इज अ ब्रांच ऑफ एपिडेमियोलॉजी विच स्टडी where study of distribution of a disease in a community. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह एपिडेमियोलॉजी ही अशी ब्रांच आहे ज्याच्यामध्ये आपण कोणता फॅक्टर स्टडी करू? डिस्ट्रीब्यूशन. म्हणजे तो डिसीज कम्युनिटी किंवा सोसायटीमध्ये किती स्प्रेड झाला आहे हे फाइंड आउट करायचं काम कोणाचं असतं? डिस्क्रिप्टिव्ह एपिडेमियोलॉजीच्या ब्रांचचं. बट तो डिसीज कोणामुळे स्प्रेड झाला आहे, व्हॉट इज द कॉज ऑफ दॅट डिसीज, हे फाइंड आउट जर करायचं असेल, दॅट ब्रांच इज कॉल्ड एज ॲनालिटिकल एपिडेमियोलॉजी. सो दिस इज विच डील्स विथ स्टडी ऑफ डिटर्मिनंट्स. डिटर्मिनंट्स म्हणजे कॉज ऑफ द डिसीज. आर यू गेटिंग? मतलब एक बार रिवाइज कर लेते हैं. कंप्लीट एपिडेमियोलॉजी म्हणजे इट इज़ अ ब्रांच ऑफ प्रिव्हेंटिव अँड सोशल मेडिसिन which deals with distribution and determinants of the disease. पण कोणते डिसीजेस जे ह्यूमन बींग्सला होतात, दैट्स वाई लास्ट वर्ड इज प्रीवेलेंट. प्रीवेलेंट मतलब उसके पाए जाने की जो फ्रिक्वेंसी होती है. लो प्रीवेलेंस मतलब कमी वेळा तो डिसीज़ मिळतो. ज़्यादा प्रीवेलेंट है मतलब ज़्यादा वो डिसीज़ मिलता है. प्रीवेलेंट इन ह्यूमन बींग्स, जो डिसीजेस ह्यूमन बींग्स में होते हैं उसको स्टडी करना, वो कितना हुआ है वो देखना, वो किसके वजह से हुआ है वो देखना, ये सारा टास्क जो भी ब्रांच करती है, दैट ब्रांच इज कॉल्ड एज एपिडेमियोलॉजी. उसमें भी दो टाइप्स दिए हैं. ऐसी ब्रांच जो सिर्फ डिस्ट्रीब्यूशन के ऊपर वर्क करती है, म्हणजे तो डिसीज किती स्प्रेड झाला आहे
हे जी ब्रांच बघते त्या ब्रांचला म्हटलं जातं डिस्क्रिप्टिव्ह. आणि तो जो डिसीज आहे तो कोणामुळे झालेला आहे, व्हॉट इज द डिटर्मिनंट ऑर द कॉज ऑफ द डिसीज, हे स्टडी करायचं काम कोणती ब्रांच करते, ॲनालिटिकल एपिडेमियोलॉजी. फाईन. Now, next 1 mark definition is about communicable diseases. Communicable diseases are nothing but the diseases which spread in the society either directly or indirectly through various agencies. म्हणजे आपण जर सगळे स्टुडंट्स प्लस मी, आपण जी एक सोसायटी किंवा कम्युनिटी आहे, आपापसामध्ये जे डिसीजेस स्प्रेड होतात वाया डिफरंट वेरियस एजन्सीज, direct or indirectly, all those transmitted diseases are called as communicable diseases. Got it? When we are talking about communicable disease, 3 aspects you have to remember. कोणता पण communicable disease जर तुम्ही कन्सिडर केला तर त्यामध्ये 3 टर्मिनॉलॉजीज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. Those 3 terminologies are, first is reservoir or source of infection. म्हणजे ज्याच्यापासून तो डिसीज स्प्रेड होणार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये ऑलरेडी पॅथोजन प्रेझेंट आहे त्या डिसीजचा, त्या पर्सनला किंवा त्या व्यक्तीला आपण म्हणतो रिझर्वायर और सोर्स ऑफ इन्फेक्शन. याच्यापासून इन्फेक्शन स्प्रेड होणार आहे. आता कोणाला तो डिसीज देईल, ससेप्टेबल पर्सन किंवा पॉप्युलेशन. ससेप्टेबल आणि हेल्दी पर्सन याच्यामधला डिफरन्स समजून घ्या बेटा. ससेप्टेबल पर्सन अँड हेल्दी इंडिविजुअल आर 2 कम्प्लीटली डिफरेंट पर्सन. इफ़ आई एम अ ससेप्टेबल पर्सन, मतलब मुझे वो डिसीज़ होने के चांसेस ज़्यादा है बिकॉज ऑफ माई लो रेजिस्टेंस पावर और माई लो इम्युनिटी. अँड इफ़ यू आर द हेल्दी इंडिविजुअल, तुमच्यामध्ये तो डिसीज़ होण्याचे चांसेस खूप कमी आहे बिकॉज आपका रेजिस्टेंस पावर अच्छा है. तो यहाँ पे गलती से भी हेल्दी पर्सन मत लिखना, इट इज़ ससेप्टेबल पर्सन. म्हणजे त्याला हा जो व्यक्ति आहे ये जो डिसीज़ ट्रांसफ़र करेगा वो इसमें होने के चांसेस ज़्यादा है. बट डायरेक्टली ये सोर्स ऑफ इन्फेक्शन इसके पास तो नहीं पहुँच सकता है. अगर जाता है तो भी वो डिसीज़ दे सकता है, बट कोई तो भी मीडिएटर रहेगा इन दोनों के बीच में. And that mediator is nothing but routes of transmission. कोणत्या कोणत्या रूटनी या रिझर्वायर पासून इन्फेक्शन ससेप्टेबल पर्सन पर्यंत पोहोचेल. दोज रूट्स आर कॉल्ड ॲज रूट्स ऑफ ट्रान्समिशन. तर या प्रत्येक बॉक्सेसवरती आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन येतो. सो द 3 आस्पेक्ट ऑफ कम्युनिकेबल डिसीज. कम्युनिकेबल म्हणजे एक डिसीज जो स्प्रेड होतो आहे आयदर डायरेक्टली और इनडायरेक्टली फ्रॉम वन पर्सन टू अनादर वाया वेरियस एजन्सीज. सो फ्रेंड, ज्याला पहिले तो डिसीज झालेला आहे त्याच्यामध्ये पॅथोजन्स प्रेझेंट आहे त्या पर्सनमध्ये, तो व्यक्ति काय म्हणून ॲक्ट करेल एज अ रिजर्वायर. और एग्ज़ाम में ये क्वेश्चन 5 मार्क्स के लिए आएगा. एक्सप्लेन वेरियस रिजर्वायर्स ऑफ इन्फेक्शन or explain various sources of infection. Once you have explained the sources of infection, मग याच्यातून डिसीज आता ट्रान्सफर होईल टू द ससेप्टेबल पर्सन via various routes of transmission. So what are the different routes of transmission? यावर पहिला लॉन्ग क्वेश्चन या युनिट मधला राहील. Explain various routes of transmission. There you have to explain these 5 routes of transmission: contact transmission, vehicle transmission, vector transmission, air transmission and vertical transmission. हे 1 by 1 आपण घेऊया पुढे. and the final one is susceptible person. यावरती 2.5 marks चा क्वेश्चन येईल. The main 2 important question is type of reservoir and second is different types of routes of transmission. So let's begin with types of reservoirs or source of infection. See friends, पहिली definition आहे 1 mark साठी. What is SOI? SOI stands for source of infection. सोर्स ऑफ इन्फेक्शन कुछ भी हो सकता है आपके मन के हिसाब से, जैसे कि आप खुद भी हो सकते हैं,
एखादा एनिमल भी हो सकता है, बर्ड्स भी हो सकते हैं, सॉइल में भी पैथोजेंस हो सकते हैं, या तो नॉन लिविंग ऑब्जेक्ट के ऊपर भी पैथोजन चिपक के रह सकते हैं, फॉर एग्जांपल पेन, पेंसिल, कार्डबोर्ड. सो एनीथिंग दैट कैरीज पैथोजन is called as source of infection. So what it is written? Any human, animal, bird, soil or inanimate object. Inanimate object चा अर्थ होतो non living object where pathogen live, multiply and survive is called as source of infection. Got it? अशी कोणती पण वस्तू, ह्युमन बीइंग, प्राणी, ॲनिमल किंवा नॉन लिव्हिंग थिंग ज्याच्यावर पॅथोजन राहतो, मल्टिप्लाय होतो आणि सर्वाइव्ह करतो, ती कोणती पण गोष्ट ॲक्ट करेल ॲज अ सोर्स ऑफ इन्फेक्शन. देर आर 3 डिफरंट टाइप्स ऑफ सोर्स ऑफ इन्फेक्शन: प्रायमरी SOI, secondary SOI and tertiary SOI. Primary SOI, that is primary source of infection, is human beings. As we all know, human beings are the enemies of human beings itself. So likewise, primary source of infection is a major branch of source of infection which is nothing but humans. आपणच रिस्पॉन्सिबल आहे आपल्या कम्युनिटीमध्ये इन्फेक्शन स्प्रेड करण्यासाठी. सेकेंडरी सोर्स ऑफ इन्फेक्शंस में आते हैं एनिमल्स एंड बर्ड्स. इन तीनों को छोड़ के जो दूसरे SOI रहते हैं दे कम अंडर टर्शरी सोर्स ऑफ इन्फेक्शन. बट एज फार एज आवर सिलेबस इज कंसर्न वी विल बेसिकली फोकस ऑन ओनली प्रायमरी सोर्स ऑफ इन्फेक्शन. आता बघा बेटा, या प्रायमरी सोर्स ऑफ इन्फेक्शनचं इतकं मोठं क्लासिफिकेशन आहे, तर याच्यावरती लॉंग क्वेश्चन येईल 5 मार्क्सचा किंवा कधी कधी 10 मार्क्सचा पण क्वेश्चन येऊ शकतो, किंवा याच्यामध्ये खूप सारे 1 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत. सो वी विल गो स्टेप बाय स्टेप. फर्स्ट, प्रायमरी सोर्स ऑफ इन्फेक्शन इज बेसिकली कैटेगराइज्ड इनटू 2 टाइप्स. वन इज कॉल्ड एज केस, अदर इज कॉल्ड एज कैरियर. इसका डिफरेंस क्या है वो भी अपन बाद में देखेंगे, पहले क्लासिफिकेशन देख लेते हैं. नाउ केस is further divided into 2 types: clinical case or subclinical case. We are now in which part? Primary source of infection. सध्या याला विसरून जा, सेकेंडरी और टर्शरी को भूल जाओ. प्राइमरी में कौन आते हैं? ह्यूमन बींग्स. ह्यूमन बींग्स केस भी हो सकता है और कैरियर भी हो सकता है. इफ़ इट इज़ अ केस इट कैन बी क्लिनिकल केस और सब क्लिनिकल केस. अगर वो क्लिनिकल केस है तो वो सीवियर केस भी रह सकता है या तो माइल्ड केस भी रह सकता है. इसका सब पूरा डिस्क्रिप्शन थोड़ी देर के बाद वी विल सी. नाउ इफ़ कैरियर के ऊपर 2.5 मार्क का क्वेश्चन आएगा, एक्सप्लेन डिफरेंट टाइप्स ऑफ कैरियर्स. कैरियर को भी क्लासीफाई करने के लिए 3 अलग अलग क्राइटेरियाज दिए हैं. कैरियर्स आर कैटेगराइज्ड ऑन द बेसिस ऑफ देयर टाइप्स, ऑन द बेसिस ऑफ ड्यूरेशन and on the basis of portal of exit. बॉडी में से पैथोजन कैसे निकलते हैं बाहर, उस हिसाब से कैरियर को क्लासिफाई किया है. ऑन द बेसिस ऑफ टाइप्स, कैरियर आर अगेन ऑफ 3 टाइप्स: इंक्यूबेटरी कैरियर, कन्वल्सेंट कैरियर एंड हेल्दी कैरियर. ये अपन देखेंगे आगे क्या है. ऑन द बेसिस ऑफ ड्यूरेशन, टाइम पीरियड, टेम्पररी कैरियर, क्रॉनिक कैरियर. क्रॉनिक अगर है तो इंटरमिटेंट क्रॉनिक कैरियर, कंटिन्यूस क्रॉनिक कैरियर. एंड ऑन द बेसिस ऑफ पोर्टल ऑफ एग्जिट, इंटेस्टिनल कैरियर, रेस्पिरेटरी कैरियर अँड युरिनरी कैरियर. हा चार्ट तुम्हा लोकांना लक्षात ठेवायचा आहे. वन्स अगेन आय विल रिपीट. प्रायमरी सोर्स ऑफ इन्फेक्शन, रादर सोर्स ऑफ इन्फेक्शन इज कैटेगराइज्ड इनटू 3 टाइप्स: प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. प्रायमरी consist of humans, secondary consist of animals and birds, tertiary consist of all except human, animals आणि birds ला सोडून जे राहतील ते टर्शरी. मग आता प्रायमरी सोर्स ऑफ इन्फेक्शन 2 टाइप्सचे असू शकतात. केस असू शकतात किंवा कॅरियर. जर ते केस मध्ये आहे तर दॅट कॅन बी क्लिनिकल केस और सब क्लिनिकल केस. जर क्लिनिकल केस असेल तर
सिव्हिअर असू शकतात किंवा माइल्ड. हे ह्युमन बिंग्सचे टाईप बघतोय आपण. आणि इफ इट इज अ कॅरियर, इफ दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल किंवा मी आहे प्रायमरी सोर्स ऑफ इन्फेक्शन आणि जर मी कॅरियर कॅटेगरीमध्ये येते आहे तर मी कोणत्या टाईपची कॅरियर आहे हे फाइंड आउट करायसाठी आयदर बाय टाईप आपण त्याला क्लासिफाय करतो, बाय ड्युरेशन किंवा बाय पोर्टल ऑफ एक्झिट. सो फर्स्ट वी विल सी व्हॉट डू यू मीन बाय केस. 1 मार्क्ससाठी डेफिनेशन येईल केस काय आहे. सपोज मी एखाद्या ह्युमन बिंगला केस म्हणते, तुमचं वाला केस नाही की तो व्यक्ती केस आहे, वो वाला मजाक वाला केस नहीं है. ये केस इज़ ए मेडिकल टर्मिनोलॉजी. साइको केस है ऐसा वगैरह नहीं है वो. केस इन मेडिकल टर्म इज़ अ पर्सन सफरिंग फ्रॉम इन्फेक्शन and showing either recognizable or unrecognizable symptoms. कोणाला आपण केस म्हणू? इफ आय एम अ ह्युमन बीइंग कन्सिडरिंग ॲज अ केस. सपोज मला तुम्ही लोक केस म्हणता आहे सोर्स ऑफ इन्फेक्शनमध्ये, तर मी तो पर्सन आहे ज्याला इन्फेक्शन झालं आहे आणि त्या इन्फेक्शनचे आयदर रेकग्नायझेबल किंवा अनरेकग्नायझेबल सिम्पटम्स माझ्यामध्ये दिसतात आहे, तर अशा व्यक्तीला आपण काय म्हणणार आहे बेटा? केस. केस इज अ एनी पर्सन सफरिंग फ्रॉम इन्फेक्शन शोइंग आयदर रेकग्नायझेबल और अनरेकग्नायझेबल सिम्पटम्स. आय सेड द वर्ड और. दोन्ही नाही एकामध्ये दिसणार. एकतर रेकग्नायझेबल सिम्पटम्स दिसतील किंवा अनरेकग्नायझेबल सिम्पटम्स. तर हा जो केसवाला क्रायटेरिया आहे, हा केस म्हणजे कोणता पर्सन झाला? असा पर्सन ज्याला इन्फेक्शन झालं आहे आणि तो आयदर रेकग्नायझेबल किंवा अनरेकग्नायझेबल सिम्पटम्स दाखवतो आहे, त्याला म्हटलं जातं केस. आता या डेफिनेशनमध्येच 2 वर्ड झाले आहेत. रेकग्नायझेबल एक वर्ड आहे आणि दुसरा आहे अनरेकग्नायझेबल. तर याच्यावरनं याचे 2 टाईप्स आहेत, क्लिनिकल केस आणि सब क्लिनिकल. So now we will define clinical case. Clinical case is that person which is suffering from an infection and showing recognizable symptoms, then that person is called as clinical case. याच्यामध्ये recognize करायला symptoms असतात. For example, malaria. By one or the other days आपल्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधी तरी मलेरियाने सफर झालेला आहे. तर तुम्हा लोकांना माहीत असेल बेटा, जनरल मलेरियाचे सिम्पटम्स काय असतात? खूप थंडी वाजते, खूप सारा ताप येतो आणि घाम येतो म्हणजे स्वेटिंग होतो. सो ये तीनों भी रिकॉग्नाइज करने वाले सिम्टम्स है कि ये अगर 3 मिल रहे हैं तो अपन बता सकते कि वो पेशेंट को क्या हुआ होगा? मलेरिया. सच टाइप ऑफ सिम्टम्स आर कॉल्ड ॲज रिकॉग्नायझेबल सिम्टम्स. आणि असे सिम्टम ज्या पर्सनमध्ये असतील त्याला आपण clinical case. So clinical case is that person which is showing recognizable symptoms are called as clinical cases. आता हे जे clinical case आहे, it can be the mild one or it can be severe one. Fine. The second one is, त्याच्यामध्ये नेक्स्ट काय होतं? केसेस आपण बघितलं ज्यांना एक आयदर रेकग्नायझेबल किंवा अनरेकग्नायझेबल सिम्पटम्स असतात. ज्यांना रेकग्नायझेबल असतात त्यांना आपण म्हटलं क्लिनिकल केस. तर बट नॅचरली सब क्लिनिकल केस काय राहील? अ पर्सन हू इज नॉट शोईंग एनी ऑफ द रेकग्नायझेबल सिम्पटम्स. मीन्स त्यांच्यामध्ये काय आहे बेटा? देर आर अनरेकग्नायझेबल सिम्पटम्स आर प्रेझेंट. दॅट पर्सन इज एस्केप फ्रॉम आयडेंटिफिकेशन. सपोज मला मलेरिया झाला तर आहे पण त्याचे काही सिम्पटम्सच दिसत नाही आहे. तर जसं आता कोविडच्या केसमध्ये 2 आहेत बेटा, सिम्प्टोमॅटिक पेशंट्स अँड असिम्प्टोमॅटिक पेशंट. जास्ती डेंजरस कोणते झाले? असिम्प्टोमॅटिक, ज्यांना रेकग्नायझेबल सिम्पटम्सच नाही आहे, ते मस्तपैकी फिरतात आहे आणि अजून कोविड स्प्रेड करतात आहे. तर या क्लिनिकल केसपेक्षा कोणती केस जास्ती डेंजरस आहे? सब क्लिनिकल केस इज मोर डेंजरस दॅन द क्लिनिकल केस बिकॉज देर आर नो रेकग्नायझेबल सिम्पटम्स. किंवा सिम्पटम्स कसे आहेत? अनरेकग्नायझेबल. आपण काहीच सांगू शकत नाही की त्याला कोविड झाला आहे की नाही, सर्दी नाही, खोकला नाही, काहीच नाही, तो मस्त फिरतो आहे.
तो पर्सन एस्केप फ्रॉम आयडेंटिफिकेशन, तो आयडेंटिफाय तरी होईल का? नाही. का बरं आयडेंटिफाय नाही होणार? ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ रेकग्नायझेबल सिम्पटम. तर असा पर्सन ज्यांच्यामध्ये रेकग्नायझेबल सिम्पटम्स नाही आहेत किंवा अनरेकग्नायझेबल सिम्पटम्स आहेत, दे आर कॉल्ड ॲज सब क्लिनिकल केस, अँड सब क्लिनिकल केसेस आर मोर डेंजरस दॅन द क्लिनिकल केस. गॉट इट? सो दिस इज अबाउट केसचं डेफिनेशन. काय काय होतं? क्लिनिकल, सब क्लिनिकल, सिव्हिअर अँड माइल्ड. नेक्स्ट पार्ट इज ऑफ कॅरियर.